त्या लोडाला कुठे गांभीर्याने घेत आहोत. पैसे आले म्हणजे माणसाला अक्कल येते असं वाटतं का तुम्हाला? कोण लोढा? त्याचा काय मराठी माणसाची संबंध? त्याला धड मराठी बोलता येत नाही. अरे हे तर आपली चुकी आहे, मराठी न बोलणाऱ्या माणसांना आपण विधानसभेत पाठवतो. लोढा आता 70,000 कोटीचा मालक झालाय. कुठे काय त्याला शेतीशी काय घेणं देणं आहे त्याला? तो मातीत चालू शकत नाही अशी परिस्थिती. मी थोडा मी असा काय बोलला नाही. मी जे बोलला मी परत रिपीट करतो. आज आमचे स्किल युनिव्हर्सिटीच्या स्टार्टअप कार्यक्रम होता. माननीय महामहिम राज्यपाल आले होते. त्यामध्ये मी सांगितलं होता की भारत पूर्वापासून सोन्याची चिडिया म्हणून भारतची ओळख होती. भारत कृषीप्रधान देश होता, तरी आपला कधी आपल्या कृषीचे विकायच्या नको. आपण जे सोन्याची चिडिया होतं त्यांच्या मागचं कारण आपला घरी घरी स्टार्टअप होता. आपला घरी घरी स्टार्टअप होता. प्रत्येक महिला, प्रत्येक पुरुष, प्रत्येक विद्यार्थी सर्वांनी काय काय करायच्या. म्हणून त्या काळामध्ये आपला GDP फार जास्त होता. 25 पेक्षा जास्त कंट्रीमध्ये आपला एक्सपोर्ट होत होता. आता परत आपला भारतने स्वामी विवेकानंदच्या शब्दामध्ये विश्वगुरु करायचे असेल तो घरी घरी स्टार्टअप केला पाहिजे. हा माझ्या भारत कृषी प्रधान देश होता, आज पण आहे, नंतर पण राहणार आहे. माननीय जितेंद्र आव्हाड साहेब फार मोठे नेता आहे. मी त्यांच्यावर काय बोलू इच्छित नाही. मी माझ्या मनामध्ये फार क्लीन आहे. मी काय बोललो आणि काय माझ्या विचार श्रेणी आहे मला माहित आहे. मी जे बोललो आता रिपीट केला. तुमच्या वाक्याचा विपर्यास केला गेला असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, बोललोच नाही तो विपर्यास काय करायचा. त्याने ते आव्हाड साहेबने बोलला म्हणून तुमच्या मनामध्ये असं आलं की वाक्य तुम्हाला वाटतं का की विपर्यास केला गेला? मी जे वाक्य बोललो होतो त्या मी हुबहू रिपीट केला आता. आदित्य ठाकरे यांनी सुद्धा तुमच्यावर निशाणा साधताना म्हटले की त्यांनी केवळ जमिनी बांधणं आणि आपला व्यवसाय पुढे करणं एवढंच लक्ष ठेवलेलं आहे. वरळीतील त्यांच्या लोढा पार्कला त्यांनी रमाबाईंचं नाव द्यावं असंही त्यांनी. ठीक आहे, मी पूर्वीपासून सांगितलं की मी ज्यावेळी 8 वर्षापूर्वी मुंबई भाजपाचे अध्यक्ष बनलो त्यावेळी मी माझ्या परिवाराच्या व्यवसायामध्ये माझ्या सर्व इंटरेस्ट काढून घेतला. माझा शेअर पण नाही, मी डायरेक्टर पण नाही. माझा मुलगा ते सर्व सांभाळताना माझ्यापेक्षा फार चांगली रीतीने सांभाळता. आता मी 7 वेळा मला आमदार म्हणून झालाय. मी कधी व्यवसाय आणि राजनीतीचा मिक्स करत नाही. मला हा बातचा आनंद आहे की माझं जीवन फार पारदर्शी आहे. आदित्य ठाकरेजीने काय सांगितलं, जितेंद्र आव्हाड साहेबने काय सांगितलं त्यावर मी काय कमेंट करू इच्छित नाही.